आणि मग ओबीसींच्या बाजूनं ठाम भूमिका घेणारे छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलून अजितदादा पवारांना नक्की काय मेसेज द्यायचा आहे? ही पक्षांतर्गत बाब माझ्या दृष्टिकोनातून नाही, ही बाब या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना खरं तर ओबीसींच्या एक निर्णायक मतदान या महायुतीच्या बाजूने ओबीसीने दिलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदर मी स्वतः लक्ष्मण हाकेंनी सांगितलेलं होतं की नुसता हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नाही तर हरियाणा पॅटर्नचा दुप्पट प्रभाव या महाराष्ट्रामध्ये आहे। मग ओबीसीनी महायुतीच्या बाजूला उभं राहून काही पाप केलं का? आणि मग ओबीसी महायुतीच्या बाजूला एवढा ठामपणे उभा राहिला, त्याचं बक्षीस छगनरावजी भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणं हे आहे का? आणि आम्ही अजितदादा पवारांकडे पाहून मतदान नाही केलं महायुतीला, आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पण पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहूनच इथल्या ओबीसीनी आम्हाला महाविकास